शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकात पहिला तोडा येतोय. अशा वेळेस आपल्याला पानांच्या वाट्या व फळाची फुगवण कशी केली पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो अगदी संक्षिप्त स्वरूपात की ज्या वेळेस आपला पहिला तोडा येतोय आणि अशा वेळेस आपल्याला फळाची फुगवण आणि पानांच्या होणाऱ्या वाट्या यापासून आपल्याला कसं संरक्षण मिळवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण या ठिकाणी विरांग व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. साधारणतः प्लॉटचा पहिला तोडा नुकताच आज किंवा उद्या होणार आहे. मग अशा वेळेस आपण इथं सेटिंग बघतोय. हे सगळं सेटिंग या ठिकाणी हे बघा पाल्यामध्ये सेटिंग दिसत नाही. हे सेटिंग तुम्ही बघताय. फळाची साईज तुम्ही बघताय आतमध्ये अशा पद्धतीने सेटिंग झाली आहे. फळाची साईज आपल्याला वरच्या इथपर्यंत आपल्याला बनवायची. हे जे वरती फळं दिसतात याची साईज पण आपल्याला बनवायची आणि थंडी आणि तापमान म्हणजे दुपारचं वाढलेलं टेम्परेचर आणि रात्रीची थंडी सकाळी पडणारं दवधुकं या संदर्भामध्ये अशा वेळेस जे क्लायमेट कंडिशन सातत्याने 6-6 7-7 तासाला त्या ठिकाणी बदलते. मग अशा वेळेस आपण कोणत्या 2 ते 3 फवारण्या घेतल्या पाहिजे आणि फळाची साईज मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी प्रामुख्याने 2-3 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला सांगतो की बाजारभावाचा अंदाज गेल्या 2-3 महिन्यापासून मी दिला नाही आणि तो देणारही नाही. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी एक अंदाज चुकला तर डॉक्टर किसानला ट्रोल केलं. तर त्याच्या पाठीमागं आमचा काही दोष नसताना जर 10 अंदाज खरे ठरताय आणि एक अंदाज चुकतोय, नीट लक्षात घ्या. एक अंदाज चुकतोय आणि त्या ट्रोल केलेल्या शेतकऱ्यांमुळे म्हणून जास्तीत जास्त कमेंट करा. ज्यांनी ट्रोल केलं त्याला कमेंट करा की बाजारभावाचा एक अंदाज चुकू शकतो, 10 अंदाज 3 वर्षात खरे ठरू शकतात. मग ते शेतकरी ज्यांना डॉक्टर किसानची गरज आहे त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. जितेंद्र लक्ष्मण डेपले, राहणार कारवडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आपला मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 9766439177. आपण प्लॉट लावल्यानंतर जवळजवळ प्लॉटला अडचण आल्यावर प्लॉट रजिस्टर केलं. हो, प्लॉट लावल्यापासून म्हणजे 15-3 वार झाले तर त्याच्यानंतर मला अडचण वाटायला लागली. त्याच्यानंतर मी डॉक्टर किसानशी संपर्क साधून प्लॉट रजिस्ट्रेशन केला. आणि तिथून काय जाणवलं तुम्हाला आतापर्यंत? तिथून मला खूप जाणवलं असं म्हणजे ज्या पावडरी आपण मारत होतो जे बाकीचे आपण म्हणजे मनानेच मारायचं म्हणजे एवढं काही वाटत नव्हतं मला. पण जेव्हा मी तुमच्या संपर्कात आलो तेव्हापासून मला थोडा काय ना बदल वाटायला लागला आणि हा बदल फक्त डॉक्टर किसाननीच केलेला आहे. हे मी सांगतोय. ताई तुम्ही काय सांगाल जसं डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं आणि प्लॉट मध्ये 1-1.5 महिन्यामध्ये काय चेंजेस वाटले तुम्हाला? म्हणजे असं पानं गळले, फुलकळी करपत होती. ते औषधं तुमचं सल्ला मग युट्यूबवर सारखे व्हिडिओ बघणं हे ते करणं तेच सल्ला मग त्याच्यामुळे तुमचा कॉन्टॅक्ट केला ते. कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला जे मोबाईल मध्ये वेळापत्रक आलं तुम्ही करत गेलात. आज हो. काय वाटतंय प्लॉटची कंडिशन काय आहे? आज म्हणजे आम्हाला रुपये 4 अनेक वेळा पण फरक वाटतो बुवा. असं पहिलं म्हणजे फुलकळे ना हे ना पूर्ण असं वंजळचं आणि पिवळं पिवळं पडून जाईल. सेटिंगच होत नाही. सेटिंग होत नव्हती. पानांच्या वाट्या जास्त होत होत्या पण त्या पानांच्या वाट्या सुद्धा क्लिअर झाल्या. झाड असं ग्रोथ धरीत नव्हतं पण आता झाड सुद्धा आता ग्रोथ धरायला लागले. असं वाट्या बनल्या होत्या ह्या पानांच्या. सरांनी एक शब्द दिला होता मला, भिवू नको म्हणे. जसं स्वामी समर्थांचा शब्द आहे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. खरंच स्वामी समर्थाच्या रूपाने नाही का डॉक्टर किसान आले. मी त्यांना काय बोलावं माझ्या पुढं हे मला काही समजाना. हे स्वामींनीच मला आज्ञा दिली कारण ते स्वामींच्याच रूपामध्ये माझ्यापर्यंत आले. प्लॉटला विजिट मारली. मी रविवारी गेलो होतो स्वामींपाशी. मी नाही का बोललो सरांना येऊन द्या पण ते स्वामींनी माझं ऐकलं आणि सर माझ्या इथपर्यंत आले. हेच मला खूप बैरवानी झालं मला. नक्कीच गैरवरून येऊ नका. सर मला बोलले होते शेतकरी जसं मी पाठीमाग आहे तसंच मी तुमच्या पाठीमाग मी सदैव राहणार. एवढीच माझी इच्छा आहे. शेतकरी बांधवांनो मी काही देव नाही. त्या ठिकाणी फक्त कुठंतरी 8-10 वर्षाचा जो इतिहास आहे की जो अनुभव आहे जो अभ्यास आहे तो शेतकऱ्यांपर्यंत मी एक शेतकरी पुत्र असताना की माझ्या कुठल्याही शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान होऊ नये म्हणून सातत्याने गेल्या 10-12 वर्षापासून डॉक्टर किसानच्या माध्यमातून माझी संपूर्ण टीम, माझे सहकारी सागर पवार सर असतील, प्रशांत दिंडे सर असतील, आमचे ऋषिकेश सर असतील, आमची पूर्ण बॅकएंडची टीम, माझा ड्रायव्हर असेल, त्याचप्रमाणे म्हणजे हे सगळं सांगायचं तात्पर्य की त्यांनी स्वामी समर्थाची उपमा मला दिली. तेवढा मोठा मी कालही नव्हतो, आजही नाही, उद्याही होणार नाही.
एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पुत्र म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करत असताना आपल्या व्हिडिओकडे वळतोय की आपल्याला आता प्लॉट सुरू होतोय, पहिला तोडा येतोय, बाजारभाव आज चांगला पुढच्या 2 महिने चांगला राहणार आहे, त्याचा फायदा आपल्याला कसा घ्यायचा आहे, हे हातात असलेलं फळ आणि याचा बाजारभावाच्या माध्यमातून आपल्या खिशामध्ये चांगले पैसे मिळत असताना आपल्या प्लॉटची कशी काळजी घेतली गेली पाहिजे. तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिली फवारणी सांगतो, पानं आतमध्ये ओळताय त्यासाठी टेम्परेचर दुपारचं वाढतंय. आता देखील 12 सव्वा 12 वाजले असतील, माझ्या अंदाजे 12:30 12:25 झालेले. तापमान जवळजवळ 28-30 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. दुपारचं टेम्परेचर आहे, ढगाळ हवामान आहे, रात्रीचं टेम्परेचर खाली येतंय, सकाळी दव बादळ पडतंय. अशा वेळेस पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची. 200 लिटर पाण्याला बायोडी 303 250 मिली, त्याच्यासोबत फिप्रोनिल आणि इमिडा एकत्र असलेला कंटेन पोलीस घ्या, लिसेंटा घ्या 40 ग्रॅम, त्याच्यासोबत डायरेक्टर 500 मिली. हा पहिला स्प्रे झाला तुमचा. दुसरा स्प्रे घेत असताना 4 दिवसाचा ब्रेक द्या. भुरी असेल, डावणी असेल, लाल कोळी असेल, थ्रिप्स असेल, हिरवा तुडतुडा असेल, फळ पोखरणारी अळी असेल, त्यासाठी 4 दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची. सिजंटाचं मिरेव्हिड्यूस 100 मिली आणि सिमोडिस 200 मिली. हा स्प्रे झाला. 4 दिवसाच्या गॅपने 2 फवारण्या झाल्या. तिसरी फवारणी तुम्हाला फळ फुगवण्यासाठी घ्यायची. तिथं नीट लक्षात घ्या, 200 लिटरला 2 ग्रॅम जीए, 2 ग्रॅम जीए, जिब्रालिक ऍसिड 2 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, सक्षम 500 मिली, सक्षम 500 मिली आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ॲजिटेक्स PP 200 मिली. फळ फुगवणीसाठी हा स्प्रे खूप महत्वाचा आहे. आणि याच दरम्यान फळांना चिरा जाऊ शकतात, फळाच्या देठावर स्क्रॅचेस येऊ शकतात, त्यासाठी तुम्हाला फवारणी घ्यायची. वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम. हे बघा, 4 फवारण्या तुम्हाला सांगितल्या. 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे की जेणेकरून फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे, फळाचा एकसारखा रंग चांगला राहिला पाहिजे, फळाची साईज चांगली राहिली पाहिजे. या दरम्यान पहिला तोडा तुमचा होतोय, तिथं एक नवीन ऍप्लिकेशन तुम्हाला मी सांगतो. तिथं तुम्हाला द्यायचं एकरी 5 लिटर फोरस्ट्रोक. जसं मी तुम्हाला 50-55 दिवसाला एकरी 5 लिटर फोरस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि त्याच्यासोबत गुळ घ्यायला सांगतोय, झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट घ्यायला सांगतोय. त्या दरम्यान 30 स्लरी आपण दिली. आता आपला प्लॉट सुरू होतोय, 70-75वा दिवस आहे, थंडीमुळे 10-15 दिवस प्लॉट डिले होत आहे. मग अशा वेळेस पहिला तोडा आपण करतोय. पहिला तोडा हाताळणीचा केला, 4 कॅरेट मिळाले, 2 कॅरेट मिळाले, 5 कॅरेट मिळाले. तो तोडा झाला का दुसऱ्या दिवशी अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं, एकरी 5 लिटर फोरस्ट्रोक. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय, नीट लक्षात घ्या, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय 0051 फक्त आणि फक्त 3 किलो आणि त्याच्यासोबत 500 ग्रॅम बोरान. नीट लक्षात घ्या, 500 ग्रॅम बोरान आणि 500 ग्रॅम चिलिटेड झिंक. 500 ग्रॅम बोरान, 500 ग्रॅम चिलिटेड झिंक, 5 लिटर फोरस्ट्रोक, 3 किलो 0051. हे ऍप्लिकेशन झालं. एक 10 दिवस जाऊ द्या, 10 दिवसानंतर पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय. नीट लक्षात घ्या, फळाची साईज आणि शेंडा सातत्याने सुरू ठेवायचा आहे. 10 दिवसाने पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय. एकरी धनकीर्तीचं 5 लिटर मॅग्ना प्लेन द्यायचंय, 5 लिटर. जे फोरस्ट्रोक 0051, 500 ग्रॅम बोरान, 500 ग्रॅम चिलिटेड झिंक दिल्यानंतर 10 दिवसाने फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या. नीट लक्षात घ्या, साईज साठी फवारणी परत एकदा सांगतो तुम्हाला. जीए घ्यायचा आहे 2 ग्रॅम, 10 ppm, 200 लिटरला 2 ग्रॅम जीए, 2 ग्रॅम 6BA, 500 मिली सक्षम आणि त्याच्यासोबत ॲजिटेक्स PP 200 मिली. मिरेव्हिड्यूस सिमोडिस का घ्यायचंय? डावणी असेल, भुरी असेल, डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल, या सगळ्यांवर काम करणारं मिरेव्हिड्यूस 100 मिली, सिमोडिस 200 मिली का घ्यायचंय? कीटकनाशकच्या माध्यमातून फळ पोखरणारी अळी असेल, तुमचा लाल कोळी असेल, तुमचा तुडतुडा असेल, तुमचा थ्रिप्स असेल, हे सगळं काम त्या ठिकाणी होईल. त्याच्या अगोदर तुम्हाला पहिली फवारणी मी सांगितली, रिटर्न तुम्हाला सांगतोय. इथं काही पुस्तक नाही किंवा पेपर नाहीये किंवा खुर्चीवर बसलो नाही, खाली लिहिलंय, वरती काचेमध्ये मला दिसतंय आणि मी बोलतोय. हा आजपर्यंत व्हिडिओ डॉक्टर किसाननी दिला नाही, कारण शेतकऱ्याचं मनोगत जाणताना मला देखील गैरवरून आलं होतं की स्वामी समर्थांची उपमा त्या ठिकाणी एवढा मोठा मी नाहीये. सगळ्यांना हात जोडतो, ठीक आहे, शेतकऱ्याच्या मनामध्ये माझ्या प्रती जी भावना आहे ती त्यांनी मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं. पहिली फवारणी तुम्ही काय करायचंय, पानं आतमध्ये ओळताय तिथं बायोडी 303 धनकीर्तीचं 250 मिली, त्याच्यासोबत तुम्ही काय घ्यायचंय नीट लक्षात घ्या, डायरेक्टर घ्यायचंय तुम्हाला 500 मिली. त्याच्याबरोबर तुम्हाला परत एक कीटकनाशक घ्यायचंय ज्याच्यामध्ये फिप्रोनिल आणि इमिडा जो कंटेन आहे एकत्र कंटेन आहे, पोलीस नावाने आहे, लिसंटा नावाने आहे, अजूनही वेगळ्या नावाने मार्केटमध्ये आहे. तो 40 ग्रॅम तुम्हाला 200 लिटरला घ्यायचा आहे. पहिली एक फवारणी सांगितली, दुसरी मिरेव्हिड्यूस सिमोडिस सांगितली, तिसरी तुम्हाला फवारणी सांगितली मी. नीट लक्षात घ्या, फवारणी नीट लक्षात घ्या. फळ फुगवण्यासाठी तिसरा तोडा त्यावेळेस होतोय, त्यावेळेस फळाची साईज जर कमी पडत असेल
कारण मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की सर 100 कॅरेट तोडले पण 1 कॅरेट 2 नंबरचं निघालं नाही. ते तुम्हाला निघू द्यायचं नसेल तर तुम्हाला जसंही तुम्ही पहिला स्प्रे करतायत, पहिला तोडा करताय त्यावेळेस एकरी 5 लिटर फोरस्ट्रोक हे 3-3 वेळा सांगायचं तात्पर्य एकच आहे की माझा कुठलाही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकरी बाजारभाव तेजीत असताना त्याचा माल हा चांगल्या दर्जाचाच मिळाला पाहिजे, त्याला 1 नंबर क्वालिटीचाच बाजार मिळाला पाहिजे, म्हणून हे सगळं सांगण्याचं तात्पर्य आहे. नीट लक्षात घ्या. परत एकदा चौथ्यांदा सांगतो, पहिला तोडा झाल्या दुसऱ्या दिवशी ड्रिप मधून एकरी 5 लिटर फोरस्ट्रोक 3 किलो 0051 500 ग्रॅम बोरान 500 ग्रॅम चिलिटेड झिंक. आता बोरान आणि झिंक का घ्यायचं याचं देखील स्पष्टीकरण एका वाक्यात सांगतो की आपला माल हा इतका आकर्षक, इतका चकाकीचा रंग त्या मालाला पाहिजे की बाजारात गेल्यानंतर व्यापारी आपल्या पाठीमागं पळाला पाहिजे. मार्केट 900 रुपये असेल तर त्या ठिकाणी आपल्या मालाला 950 रुपये रेट मिळाला पाहिजे. त्यासाठी आपण आपला माल तितक्या क्वालिटीचा मिळवला पाहिजे. जसं आपण एखाद्या वेळेस आपल्या घरी आपली माय बहीण असेल, आपल्या बहिणीचं असेल, आपल्या ताईचं लग्नाला आपण उभं करतो, ती अति सुंदर असल्यानंतर अनेक नवरदेव तिच्या पाठीमागं फिरत असतात. तसा माल आपल्याला बाजारात नेताना त्या ठिकाणी इतका आकर्षक रंगाचा, टणक आणि वजनदार माल आपल्याला नेण्यासाठी पहिलं ऍप्लिकेशन दिलं तुम्ही, त्यानंतर मिरॅव्हिट्यू सिमोडिस द्या, 4 दिवस जाऊ द्या, 4 दिवसानंतर परत तुमचा तिसरा तोडा येईल, म्हणजे 8 दिवस जातील. पहिल्या तोड्यानंतर 9व्या-10व्या दिवशी तिसरा तोडा येईल. त्यावेळेस तुम्हाला ॲजिटेक्स CPP 200 मिली, सक्षम 500 मिली, 6B 2 ग्रॅम, GA 2 ग्रॅम असा एक स्प्रे करायचा आहे. करपा जांतू तुमच्याकडे येत असेल, सकाळी दव बादड पडत असेल, वरची फुलकळी जळत असेल, त्या ठिकाणी जर तशी परिस्थिती असेल त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याला मेरिओन 500 मिली, मेरिओन 80 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्याच्यात कुठलाही चांगलं कीटकनाशकचा वापर त्या ठिकाणी करू शकतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ देत असताना खूप मनामध्ये खूप निश्चय आहे की शेतकरी बांधवांचा खर्च कसा कमी करायचा, त्याच्या उत्पादनात वाढ कशी करायची, टोमॅटो सारख्या पिकामध्ये एकरी 2000 कॅरेट त्याला 1 नंबर क्वालिटीचे कसे काढून द्यायचे आणि त्याच्यासाठी पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरचा खर्च कसा कमी करून देता येईल, त्या संदर्भात दरवर्षी नवीन अभ्यास करून तुमच्यापर्यंत येत असतो. डेपले साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. ठीक आहे, तुमचं मन तुम्ही मोकळं केलं. बऱ्याचशा वेळा तुम्ही डिमांड केली होती की सर या इकडं, पण काही द्राक्ष सीझन असेल, संपूर्ण महाराष्ट्र फिरावा लागतो, त्या कारणास्तव मला यायला जमलं नाही. पण एक शब्द तुम्हाला दिला होता की मंगळवार दिनांक 6/1/2026 ला मी तुमच्याकडे येईल. आज तुमच्याकडे आलो. फक्त मला एकच जाणून घ्यायचंय की ज्या दिवशी तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन सुरू केलं त्या दिवशी प्लॉटची परिस्थिती आणि त्यानंतर आजची परिस्थिती यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटली? पहिली परिस्थिती म्हणजे असं वाटायचं मला नाही का प्लॉट सोडून द्यावा काय, म्हणजे ज्यावेळेस सांगितलं पण होतं हा. आम्हाला बुवा असं. तर असं वाटायचं ज्यावेळेस खूप पाऊस झाला त्यावेळेस झाडाच्या वर फक्त शेंडे दिसत होते. म्हणजे माझे पण लहान पोर आहे, म्हणजे तो पण बाहेर टाकलेला आहे, घोटीला आहे. मला असं वाटायचं नाही का हा प्लॉट सोडून द्यावा काय. लहान पोरं असे ड्रिचिंग करायचे. माझ्या 2 मुली, एक 10वीला आहे, एक 14वीला आहे. मला असं मनातच वाटायचं मी 3-3 वाजेपर्यंत, 4-4 वाजेपर्यंत नाही का मी स्वतः मोबाईल पाहायचो, सरांचे व्हिडिओ पाहायचो. एक दिवस सरांना फोन केला. सर मला त्यावेळेस काय बोलले, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी. तिथूनच मला थोडंसं कॉन्फिडेन्स आला. म्हणलं सर आपलं जे करते ना ते चांगलंच होईल. पण मध्ये असं वाटायचं याला काय करावं, नेमकं काय करावं असं वाटायचं मला. पण जसं शेड्यूल होतं तसं मी फॉलोअप करत गेलो. पण आज मला असं दिसतंय बा. समाधानकारक तुम्हाला दिसतंय की हो. आपण लावलेले पैसे आता आपल्याला होतील, 2 हो. रुपये आपल्या हातात शिल्लक राहतील. हो. नक्कीच शेतकरी बांधवांनो, हा शेतकऱ्याचा आदर्श घेण्यासारखा आहे की कुठंतरी कुणावर तरी, डॉक्टर किसानच म्हणत नाही मी, कुणीतरी आपल्याला चांगलं डायरेक्शन देतं, त्याच्यावर विश्वास ठेवा, तर तुमच्या शेतीमध्ये प्रगती होईल. हा एक निष्कर्ष घेऊन आजच्या व्हिडिओचा विषय या ठिकाणी संपवतो आणि सगळ्या शेतकरी हा बोला. कालच नाही का मी थोडंसं सॅम्पल घेतला. जेव्हा सरांचा मला फोन आला मी मॉलला दाखवायला गेलो. म्हणजे आमचे साडू होते, गंगावाडीचे साडू, त्यांच्याबरोबर गेलो. त्यांनी माल पाहिल्या मला 45 ते 47 एका मॉलमध्ये 50 रुपये किलो, एका मॉलमध्ये 42 रुपये किलो, एका मॉलमध्ये 48 रुपये किलो, असे 4-5 मॉलमध्ये आम्ही फिरलो. त्यांना ती क्वालिटी एकदम आवडली. पण मी त्यांना काय बोललो, मला लांबून यायचंय म्हणलं, माझे 50 किंवा 100 कॅरेट तुम्हाला घ्यायला लागतील. ते म्हणे तुम्ही केव्हाही घेऊन या, फक्त एकदा प्लॉट चालू करा. मग आमचे दोघांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आम्ही, आमचे खाते उघडले. आता ते आम्हाला ऑर्डर देणार. नक्कीच तुम्हाला डॉक्टर किसानच्या परिवाराकडून शुभेच्छा. 40 रुपये 45 रुपये दर हा तुम्हाला पुढचा 1 महिना सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत तुमचा माल पण भरपूर मार्केटला गेलेला असेल आणि तुम्हाला चांगले पैसे होतील. हीच आमच्या परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा देऊन व्हिडिओचा शेवट करतो.
मित्रांनो, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.